आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील स्क्रू जॅक याचा वेलोसिटी रेशो व्हीआर फॉर्म्युला कसा येतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे स्क्रू जॅकवर डिपेंड न्यूमरिकल नंबर 1 सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम स्क्रू जॅकची डायग्राम समजावून घेऊया. इथं हा बेस आहे. बेसवरती काय केलंय, हा लिफ्टिंग स्क्रू आहे. लिफ्टिंग स्क्रूच्या सहाय्याने काय करत असतो आपण, जो काय लोड आहे तो वरती लिफ्ट करत असतो. हा लिफ्टिंग स्क्रू कशाच्या सहाय्याने आपण रोटेट करणार आहे, तर लिव्हर आर्म और हँडलच्या सहाय्याने काय करत असतो, असा रोटेट करत असतो. हा रोटेट केल्यानंतर काय होणार, हा स्क्रू असा वरती वरती फिरत जाणार आणि ऑटोमॅटिक काय होणार आहे, लोड आपला लिफ्ट होणार आहे. मग हा जो काय स्क्रू आहे तो कशाच्या सहाय्याने लिफ्ट होणार आहे, लिव्हर आर्म और हँडलच्या सहाय्याने काय होणार आहे, जो काय आपला लिफ्टिंग स्क्रू आहे तो वरती लिफ्ट होणार आहे. लिव्हर आर्म और हँडल न वापरता दुसरा आपण इथं काय वापरू शकतो, एफर्ट व्हील सुद्धा वापरू शकतो. मग एफर्ट व्हील साठी हा वेलोसिटी रेशो फॉर्म्युला असतो आणि जर का आपल्याला लिव्हर आर्म दिलेला असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला असतो. तर कसा काय फॉर्म्युला येतो एकदा समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे एफर्ट पी लावल्यानंतर काय होणार आहे, हे जे काय हँडल आहे तो असा सर्क्युलर मध्ये फिरणार. हा हँडल सर्क्युलर मध्ये फिरल्यानंतर काय होणार, हा जो काय स्क्रू आहे तो काय होणार आहे, असा वरती मूव्ह होणार आहे. हा वरती मूव्ह झाल्यानंतर यावर जो काय लोड आहे तो ऑटोमॅटिक काय होणार आहे, लिफ्ट होणार आहे. आता फॉर्म्युला डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करूया. व्हेन द एफर्ट इज अप्लाइड टू द हँडल ऑर लिव्हर आर्म, म्हणजे हँडलवरती आपण काय केलं, इथं एफर्ट पी अप्लाय केला टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. मग याचं काय होणार आहे, कम्प्लीट रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार. ज्यावेळी याचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार त्यावेळी एफर्ट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर आता बघा, ते आपण काय करूया, टॉप व्ह्यूने पाहण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे वरून बघितल्यानंतर असं काहीतरी सर्क्युलर सेक्शन असणार आहे आणि या साईडला जे काय आहे तो काय असणार आहे, आपला हँडल असणार आहे. त्याची लेंथ किती असणार आहे, इथून ती ही लेंथ त्यांनी कॅपिटल एल दिलेली आहे. म्हणजेच इकडून आपण एफर्ट पी लावल्यानंतर काय होणार, हा असा 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 सर्क्युलर सेक्शन मध्ये फिरत जाणार आणि इथं आला म्हणजे त्याचं काय होणार, 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार. मग हा डिस्टन्स म्हणजेच किती आहे, एल. मग ह्या साईडला सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे, एल एवढं डिस्टन्स असणार आहे. मग हा एल प्लस हा एल म्हणजेच काय झाला, ट्वाइस एल झाला. टोटल डिस्टन्स किती असणार आहे, ट्वाइस एल असणार आहे. आणि ट्वाइस एल ला आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल डी सुद्धा म्हणू शकतो. मग सर्क्युलर सेक्शनचा सर्कम्फरन्स आपण कसा काढतो, पाय इंटू डी. मग डी म्हणजेच काय, डी इज इक्वल टू ट्वाइस एल, म्हणून काय होणार 2 पाय एल. हे डिस्टन्स कशाचं असणार आहे, डिस्टन्स मूव्ह बाय द एफर्ट किती आलं, 2 पाय एल. ओके, नेक्स्ट बघा, डिस्टन्स मूव्ह बाय लोड. लोड किती डिस्टन्स मूव्ह होणार, ज्यावेळी याचं 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट होईल त्यावेळी याचा 1 पीच एवढा डिस्टन्स काय होणार आहे, वरती मूव्ह होणार आहे. म्हणजेच बघा, इथून आपण स्टार्ट केलं, हे असं इथं फिरून आलं, त्याच वेळी इथं सुद्धा काय असणार आहे, तिथं असं स्क्रू असणार आहे आणि हा स्क्रू काय होणार, एवढं डिस्टन्स काय होणार, वरती मूव्ह होणार. मग हे डिस्टन्स म्हणजेच काय असतं, पिच पी. म्हणजे डिस्टन्स मूव्ह बाय द लोड. लोड किती वरती जाणार आपला, पिच पी. मग वेलोसिटी रेशो व्हीआर म्हणजे काय असतं, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. मग एफर्टनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर जो काय हँडल आहे तो असा सर्क्युलर राऊंड मध्ये एक राऊंड कम्प्लीट करणार. म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स किती असणार आहे, एल असेल तर 2 पाय एल एवढं काय करणार, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट असणार आहे. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड किती असणार आहे, पिच पी एवढं. म्हणजेच आपला वेलोसिटी रेशो व्हीआर किती झाला, 2 पाय एल. जर का आपल्याला लिव्हर आर्म किंवा हँडलची लेंथ दिली असेल तर वेलोसिटी रेशो व्हीआर कसा करतो, 2 पाय एल डिवाइड बाय पिच. याच्याच ऐवजी जर का आपल्याला एफर्ट व्हील दिला असेल, एफर्ट व्हील म्हणजे बघा असं काहीतरी दिलं असेल आणि आपलं स्टेअरिंग कसं असतं गाडीचं त्या टाइप मध्येच, फक्त काय करणार, इथं असा सर्क्युलर एफर्ट व्हील देणार आणि हा हँडलने असं फिरवण्याऐवजी ते काय करणार, नुसतं हे असं सर्क्युलर फिरवणार. जर का आपल्याला न्यूमरिकल मध्ये असं जर का एफर्ट व्हील दिला असेल तर याचं सर्कम्फरन्स काय होणार, याचं 1 रिव्हॉल्युशन म्हणजे काय, इथून फिरायला स्टार्ट होणार आणि फिरत फिरत इथे येणार. म्हणजे ज्याचं काय झालं, 1 रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालं. मग याचं 1 रिव्हॉल्युशन म्हणजेच काय असणार, पाय इंटू डी. मग डी म्हणजेच काय असणार आहे, हे जे काही डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, डायमीटर डी असणार आहे. अशा प्रकारे आपण काय करणार, याचं जे काय आपण एफर्ट अप्लाय करणार आहे त्याची लेंथ किती असणार आहे, पाय डी, सर्कम्फरन्स एवढी. म्हणजेच वेलोसिटी रेशो व्हीआर इज इक्वल टू पाय डी डिवायडेड बाय लोड किती लिफ्ट होणार, तर जो काय पिच आहे तेवढंच लोड काय होणार आपला लिफ्ट होणार आहे. म्हणजेच बघा, जर का आपल्याला
लिव्हर आर्म किंवा हँडल दिलेला असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? 2πl डिवाइडेड बाय पिच पी. आणि जर काही एफर्ट व्हील दिलेला असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू पाय कॅपिटल डी डिवाइडेड बाय पिच. स्क्रू जॅकवर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 1 पाहूया. कॅल्क्युलेट इफिशियन्सी ऑफ स्क्रू जॅक हॅव्हिंग डायमीटर ऑफ. म्हणजे इथं आपल्याला स्पेसिफिक स्क्रू जॅक असं सांगितलेलं आहे. मग जो काय आपल्याला वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट करायचा आहे तो कोणता फॉर्म्युला वापरायचा? स्क्रू जॅकचा जो आपण फाइंड आउट केलेला आहे वेलोसिटी रेशोसाठी फॉर्म्युला तो इथं काय करायचा? अप्लाय करायचा आहे. हॅव्हिंग डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. म्हणजे आता व्हील दिलेला आहे आपल्याला, एफर्ट व्हील त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. एफर्ट व्हील म्हणजे असं काय तर सर्क्युलर असणार, याचा डायमीटर किती असणार आहे? डी एवढा असणार आहे. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा? पाय कॅपिटल डी डिवाइड बाय एफर्ट पी. जर का त्यांनी आपल्याला लिव्हर आर्म किंवा हँडल दिला असता तर एलची फॉर्म्युला आपण काय केला असता? इथं वापरला असता. परंतु सध्या त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? एफर्ट व्हील. इथं लिहिलंय एफर्ट व्हील साठी जर का विचारला असेल तर हा फॉर्म्युला, आणि लिव्हर आर्म किंवा हँडल साठी असेल तर हा फॉर्म्युला. आपल्याला इथं कोणतं सांगितलंय? एफर्ट व्हीलचा डायमीटर दिलेला आहे. इथं गिवन मध्ये लिहूया. डायमीटर किती दिलेलं आहे? 300 mm. नेक्स्ट बघा, अँड पिच. पिच सुद्धा दिलेलं आहे किती? 6 mm. अँड कॅन लिफ्ट अ लोड ऑफ 1200 न्यूटन. लोड दिलेला आहे, लोड म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू किती दिलेला आहे? 1200 न्यूटन. युजिंग एफर्ट ऑफ, एफर्ट सुद्धा दिलेला आहे, एफर्ट म्हणजे कॅपिटल पी किती? 200 न्यूटन. तर आपल्याला काय इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलं. टू फाइंड इफिशियन्सी. इथं आपल्याला एफर्ट व्हील दिलेला आहे, म्हणजे एफर्ट व्हीलचा जो काही वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचा तो फॉर्म्युला वापरायचा. काय आहे तो? पाय कॅपिटल डी डिवाइडेड बाय पिच. मग कॅपिटल डी दिलाय का? दिलेला आहे. पिच पी दिलेला आहे. म्हणजे दोन व्हॅल्यू माहित आहेत तर वेलोसिटी रेशो व्ही आर आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. वेलोसिटी रेशो स्क्रू जॅक साठी काय फॉर्म्युला आहे? पाय कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. एफर्ट व्हीलनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? सर्कम्फरन्स एवढं. सर्कम्फरन्स कसा काढतो? पाय डी डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? तर 1 पिच एवढं. मग 1 पिच म्हणजेच काय? पिचने आपण डिनोट करतो. व्हॅल्यू पुट करूया. पाय ॲज इट इज. डायमीटर दिलेला आहे किती आहे? एफर्ट व्हीलचा 300 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. पिच पी किती आहे? 6 mm. हा सुद्धा mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर वेलोसिटी रेशो व्ही आर किती येणार? ब्रॅकेटमध्ये शिफ्ट करून एक्स पी दाबल्यानंतर पाय इंटू 300 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू किती आन्सर आलं? 157.079. इथं 79 म्हणजेच 80 जरी लिहिलं तरी चालतंय, 08 लिहिलं तरी चालतंय. वेलोसिटी रेशो व्ही आरचं युनिट काय असतं? युनिटलेस म्हणजे युनिट नसणार आहे. नेक्स्ट बघा, वेलोसिटी रेशो माहित आहे आपल्याला. लोड डब्ल्यू आणि एफर्ट पी दिलेला आहे. याच्या सहाय्याने मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट करू शकतो. तर हे सर्व फॉर्म्युला सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला यामध्ये टू जेड फॉर्म्युला पण पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए कसा फाइंड आउट करतो? लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. मग लोड डब्ल्यू दिलेला आहे किती आहे? 1200 न्यूटन डिवायडेड बाय एफर्ट पी किती आहे? 200 न्यूटन. दोन्ही सुद्धा न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू 1200 डिवायडेड बाय 200. किती आन्सर आला आपलं? 6. याचं सुद्धा युनिट काय असणार आहे? युनिटलेस. हा न्यूटन मध्ये, हा न्यूटन आहे. न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल, आन्सर युनिटलेस. मग आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज माहित आहे, वेलोसिटी रेशो व्ही आर माहित आहे, म्हणजेच इफिशियन्सी आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आहे? 6. वेलोसिटी रेशो किती आहे? 157.079 इंटू 100. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू किती येणार? फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 6 डिवायडेड बाय 157.079 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आन्सर आला आपलं? 3.819. तर 19 म्हणजेच 20 सुद्धा लिहू शकतो, म्हणजे 82 सुद्धा लिहू शकतो. इफिशियन्सीचं कसं असतं? पर्सेंटेज मध्ये असतं. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे इफिशियन्सी आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. इफिशियन्सी किती आली? 3.819. यात ऍडिशनल आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात की विच टाईप ऑफ मशीन, कोणत्या प्रकारची मशीन आहे म्हणून. तर इफिशियन्सी याची काय झालंय? 50% पेक्षा कमी आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? नॉन रिव्हर्सिबल मशीन. तर या व्हिडिओमध्ये जो काय स्क्रू जॅकचा वेलोसिटी रेशो व्ही आर फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलेला आहे, याच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे जो न्यूमरिकल नंबर 1 पाहिलेला आहे याच्या रिलेटेड जरी तुम्हाला काही डाऊट असेल तरी कमेंटद्वारे कळवा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच सेकंड नंबर न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.